घराचो कर उणो करप आणि कोयराचो प्रश्न हे दोन विषय कवळे ग्रामसभेत बरेच गाजले। कोयराची बेकायदेशीर आशिल्ली शेडीचो विषय घेऊन वातावरण तापट जाले। मजगती 4 दिसा भितर ही शेड काडिना जाल्यार सगळ्या पंच वांगड्यांनी राजीनामो दिवपाचे उतर दिला खंय। जो मेरेन कोयराची शेड स्थलांतरित जायना आणि कोयराची समस्या सुटावो जायना तो मेरेन व्हड प्रकल्पांक नवे बांधकाम परवाने दिवचे नात, थळाव्यांनी सांगला। तसेच पंचायतीन संमत केल्लो घर कर उणो करपाचो थाराव चालीक लावपाचो अशेय तांची मागणी आसा। ते भायर जळारांची पैदास आडोवपा खातीर बेकायदेशीर स्क्रॅप यार्डांचेर कारवाई करची आणि पंचायत वाठारांनी नेमान फॉगिंग करपाची मागणी थळाव्यांनी केल्या। अशें पळोवपाक गेले जाल्यार फाटली जवळ जवळ 10 वर्सां जाली आमी ह्या विशयाचेर पंचायती कडेन मागण्यो करता की जे पद्दतीन पंचायत गार्बेजीचेर ट्रिटमेंट करता किंवा ज्या पद्दतीन डंपिंग करता ते बरोबर जायना, त्या खातीर पब्लीक हेल्था खातीर जे बरेच इशू जाल्ले आसा त्याच्या खातीर वारंवार आमी हेजेर उलयता। आमी तेचे कडेन खुबशीं सजेशनां दिल्लीं आसा, खुबशे आमी त्या टॉपिकाचेर उलयल्ले आसा, पूण अजून पर्यंत पंचायत मंडळ हेचेर कांयच एक्शन घेवपाक तयार ना। पूण बरीच सजेशनां दिली तरी सुद्दां तेचेर तेंच्या कडल्यान कांयच इनपूट आमकां मेळना। आणि आता जर पळोवपाक गेले जाल्यार रिसेंट कंडिशन जर पळयली जाल्यार डेंगूच्यो केसी अख्खें गोंयभर बऱ्यापैकी वाडलेले आसा। पयलींच 8 दिसां पयलीं आमकां न्यूज मेळ्ळी त्या प्रमाण आमच्या फोंड्या तालुक्यान सुद्दां बऱ्यापैकी केसी आसा। त्या रिगार्डींग मॉस्किटो ब्रिडींग हांगा जर पळयलेले ज्या जाग्याचेर कवळे पंचायत स्वता गार्बेज डंपिंग करता, ट्रिप्स आनी अनसेग्रिगेटेड पद्दतीन जे डंपिंग करता तितून सुद्दां मॉस्किटो ब्रिडींग आमकां पळोवपाक मेळटा। त्याच्या खातीर आमी बरेचशे विशयाचेर आयज पंचायत मंडळा कडेन डिस्कशन केलें आणि अशें तांकां सांगलें की ज्या पद्दतीन ह्याच जाग्याचेर आतां अनसेग्रिगेटेड वेस्ट जे डंपिंग केल्लें आसा आणि ज्या शेडीक तेंच्यांनी MRF शेड म्हणून नांव दिलां, जी इल्लिगल आसा हें तेंच्यांनी स्वता मान्य केल्लें आसा, ती शेड जो पर्यंत पंचायत मंडळ काडिना तो पर्यंत आमी ओगी रावचे ना। आणि पंचायत बोर्डीक स्वता अशें सांगलेलें आसा की फुडल्या 4 दिसां भितर ती शेड जी आसा ती ह्या जाग्या वयल्यान काडटा आणि प्रॉपर सिस्टमीक ह्या गांवान आमच्या खातीर एक गार्बेज मॅनेजमेंटा खातीर बसयता। फुडल्या 4 दिसां भितर जर ही शेड जर ती काडिना जाल्यार ती मंडळ फुडल्या ग्रामसभेक पयलीं रिजायन करपाक तयार आसा, कारण की तेंच्या कडेन स्वता कडेन तो मॅनेज करपाक जायना अशें तेंच्यांनी आमकां सांगलेलें आसा। सो बरेचशे आनी असे विशय असले जसे की पार्किंगाचे ट्रक पार्किंग जे आमच्या हायवेचेर जाता त्याच्या खातीर सुद्दां एक्सिडेंट बऱ्यापैकी म्हणजे खुबशा प्रमाणात हांगा जाल्लेले आसा। तशेंच स्क्रॅप यार्डाचो विशय जो आसा, स्क्रॅप यार्डा खातीर सुद्दां जे हेच्या पयलीं जे व्हडल्या प्रमाणात उजो लागलो त्याच्या खातीर रिस्कान आमचो लायफ गेले। थंयच आमच्या पळोवपाक गेले जाल्यार थंय सिलिंडराचेर ट्रक पार्किंग केले आसा, पेट्रोल पंप आसा। सो ह्या विशयाचेर सुद्दां आमी उलयले आणि तेचेर सुद्दां आमी एक्शन घेवपाक तांकां लायली की लवकरात लवकर ते जे स्क्रॅप यार्ड कितें इल्लिगली त्या जाग्याचेर ऑपरेट करता आणि त्याच्याच्यान ग्रामस्थांक जे कितें जाग्याचेर जे त्रास जाता ते बेगीनच्या बेगीन त्याचे डिमोलिश करचे। हो इलिगल ही शेड, ही जी शेड आसा पळय हेंच्यांनी दाखयल्या खरी ही शेड, ही MRF शेड आसा, पूण ती इलिगल शेड। आनी ते डबे तुमकां दिसता आसतले ते 40-50 लाखाचे डबे, ते आतां हाडून उडयले, ते आतां कितलीं वर्सां जालीं, तेजो कोण आवय बापूय कोण ना तेंचो त्या डब्यांचो, ते आतां पयलीं भितर आशिल्ले ते आतां भायर काडून दवरला। आमचो डिमांड एकूच आशिल्लो की हे शेड आहा पळय हे हांगा तुमी हांगासली काडा म्हणून, आनी जितल्या पयल्यान हे काडिना हेजो इशू तुमचो सॉल्व जायना, जितले न्यू कन्स्ट्रक्शन्स येता ते बारीक कोणाक बारीक लोकांची जी घरां येता तेंचो आमचो ओपोज ना, जे प्रोजेक्ट्स येता, जे विलाज येता, जे फ्लॅट्स येता तांकां तुमी खंयचेच कन्स्ट्रक्शन लायसन्स पंचायतीन दिवपाचे इशू करपाची ना। जितले पर्यंत हो प्रश्न सुटावो जायना, कित्याक हांगा शाळा आसा, हांगा भुरगे खेळटा आसतना तेंचो बॉल हे घाणीन पडटा, आमी खेळटा हांगा आनी ह्या घाणींतल्यान बॉल व्हरचो पडटा काडून। सो आमकां एश्युरन्स पंचायत आतां हे ग्रामसभेक सगळ्या पंचायतींनी एश्युरन्स दिला, 4 दीस तेंच्यांनी दी म्हणून सांगला, 4 दिसां भितर हे काडटा आमी, कितें तेंचे भितर मिटींग घेता, ते डिसिजन घेता, 4 दिसां भितर काडटा आनी काडिना जाल्यार फुडले ग्रामसभा येवचे पयलीं ही सगळी रिजायन जातले म्हणून तेंच्यांनी सांगला आमकां। घराचो टॅक्साचो इशू आशिल्लो तो आमकां 20% केल्लो, पूण 20% म्हणल्यार सो आतांचो चड जाला, कित्याक सामान्य मनशाक तो आतां इतलो बजेटा बसना, कित्याक आयज म्हारगाय खूब वाडलेली आसा। आयज बरोबर कितले हजारांनी लोकांक लायटीची बील येता आनी तितून हो टॅक्स त्या भुरग्याचें शिक्षण हें लोकां कडेन जायना, म्हणून लोकांचो जो डिमांड आशिल्लो पळय तो आमकां 20% आसा तो 10% करचो म्हणून आमी ग्रामसभेक ठरावा घेतलेले आसा। हे जाता तितले बेगीन जे आसा ते आमकां 10% जो पयलू कोणी बोल्लो तो सोडून दी, आतां फुडें नवीन जो टॅक्स घेतलो तो जाता तितले बेगीन सरकार 10 रुपयांनी करचो, कित्याक 10 रुपयान जालो परवडटलो, 20 रुपयांनी हो कोणाक परवडना। मजगती ही शेड काडपा विशीं आणि राजीनामो दिवपा विशीं उपसरपंचान कितें सांगलें ते पळोवया। ग्रामसभेक रेजोल्युशन पास केलां, जो पर्यंत शेड काडना, शेड जाली तो शेड काडना तो सगळ्यांनी रिजायन जातलो म्हणला 4 दिसां भितर। हे कितें बरें खरें 4 दिसां भितर जाय मागीर ठराव परत घेतले, ते मागीर विचार करतले, काडपाचें जालें, काडपा जालां, काडटले शेड काडटले, शिफ्ट करतले।
गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू.